प्रतिबिंब द रिफ्लेक्शनच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण चर्चा केली मुलांबद्दल. लग्न नको रे बाबा. तर मुलं काही अंशाने माझ्यावर चिडले असतील की ते म्हणतील की फक्त आमच्यावरच तुम्ही टीका केली की आम्ही लग्नाला घाबरत आहोत, लग्न आम्हाला नको आहे, आम्हाला जबाबदारी नको आहे, आम्हाला तुम्ही म्हणता की स्वैर विचार करायची मुभा हवी आहे. सर्व तुम्ही आमच्याबद्दलच बोलला. पण मुलींचं काय? आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की नक्कीच तिसऱ्या भागामध्ये मी मुलींवर बोलणार आहे, कारण मी जसं म्हणाले की आमच्या मुली मुलांपेक्षा कोणत्याच बाबतीत कमी नाहीत. तर ह्या बाबतीतही आमच्या मुली कमी नाहीत. आमच्या मुलींकडूनही हाक येत आहे की लग्न नको गाई, लग्न नको गाई. आणि त्याच्यावरच भाष्य करणारा हा तिसरा भाग की मुली आज म्हणत आहेत, मुली आपल्याला जे म्हणतात त्यातलं पहिलं सर्वात महत्त्वाचं आहे की लग्न म्हणजे सर्वस्व आहे का? खरंच लग्न म्हणजे सर्वस्व आहे का? तर मी म्हणेल नाही, लग्न म्हणजे सर्वस्व मुळीच नाही. पण मुलींना मला एक प्रश्न विचारू द्या, ह्या जगामध्ये अशी एक कोणती गोष्ट आहे की जी सर्वस्व आहे? तुमचं शिक्षण म्हणजे सर्वस्व आहे का? तुमचं सुंदर दिसणं हे एकच पूर्ण सर्वस्व असू शकतं का? किंवा तुम्ही शिक्षणानंतर घेतलेली नोकरी ही फक्त सर्वस्व असू शकतं का? किंवा तुमची मित्रमंडळी, तुमचा मित्रपरिवार हे फक्त एकच गोष्ट सर्वस्व असू शकते का? आणि सगळ्यात लोकांना आवडणारा आणि तो म्हणजे पैसा. फक्त पैसा तुमच्याजवळ आहे, तुमच्याजवळ मित्रमंडळी नाहीत, शिक्षण नाही, आईवडील नाहीत, तुम्हाला सखा सोबती नाही, तर पैसा फक्त सर्वस्व होईल का? तर तसंच लग्न म्हणजेही सर्वस्व नाही आहे. लग्न हे एकच गोष्ट अशी आहे की तिच्यामध्ये तुम्ही सर्वस्व मिळवू मात्र शकता. तसंच मला हे सांगू द्या की लग्नामध्ये दुसरं अजून एक जे आपल्याला कानावर पडतं आणि मुली नेहमी म्हणतात की लग्न हे मी का करू, किंवा लग्न केल्यामुळे माझ्या काही आनंद आहेत, अपेक्षा आहेत, मला माझं जीवन जगायचं आहे, मला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, माझ्या जीवनाचा आनंद संपून जाईल. तर मुलींनो, जीवनाचा आनंद हा कधीच संपत नसतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या की जे लहानपणी आपण शाळेत गेलो, मैत्रिणींमध्ये खेळलो, बागडलो, शाळेमधल्या आपल्या खोड्या, शिक्षकांना दिलेला त्रास, त्यानंतर आपण कॉलेजला गेलो, आपल्याला खूप मित्रमैत्रिणी भेटले, आपण कितीतरी क्लास बंक केले, कितीतरी क्लास बुडवले आणि आपण बाहेर मज्जा पण केली. त्याच्यानंतर आपण नोकरीमध्ये गेलो, तिथेही आपण मजा करत होतो. कामाबरोबरच आपण कितीतरी फील्ड ट्रिपला जातो, आपल्या सख्या सोबत्यांबरोबर जातो. तर हे सगळं काय आहे? आपल्या आईवडिलांनी आपल्याला खूप सारं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि तरी तुम्ही म्हणताय की माझ्या जीवनाचं मला अजून आनंद मिळालेला नाही आहे, किंवा मला माझं जीवन अजून जगायचं आहे आणि मग मला लग्न करायचं. आणि मला तुम्हाला हे नक्कीच निदर्शनास आणून देऊ दे की जर तुम्ही लहानपणामध्ये तुमच्या लहानपणाचा आनंद घेतला नाही, तुम्ही कॉलेजच्या जीवनामध्ये तुमच्या कॉलेजच्या जीवनाचा आनंद घेतला नाही, आज तुम्ही उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर आनंद घेत नाही आहे, त्या नोकरीचा, त्या टूर्सचा, त्या फील्ड ट्रिप्सचा, जर त्याच्यामध्ये तुम्ही आनंद घेत नाही आहेत, तर मग आज तुम्ही कोणत्या आनंदाच्या शोधात आहात? असा कोणता आनंद आहे की तुम्हाला वाटतो की तो लग्न केल्यामुळे माझ्यामधून हिरावून घेतला जाईल? तर नक्कीच तुम्हाला हे विचार करण्याची गरज आहे की लग्न केल्यानंतर आपला आनंद कधीच कमी होत नाही जीवनाचा, तर तो दुप्पटपणे वाढतो. कारण तुमच्या जीवनामध्ये तुमचा आनंद शेअर करण्यासाठी तुमच्याबरोबर जोडीदार असतो. त्या आनंदाचे क्षण अधिक द्विगुणित करण्यासाठी तुम्हाला एक हक्काचं माणूस मिळालेलं असतं. त्याच्यानंतर असा एक अजून प्रश्न येतो की आम्ही काय लग्न करायचं म्हणजे काय आम्ही मुलं जन्म घालण्यासाठीच ते करायचं आहे का? किंवा लग्न हे मुलांना जन्म घालण्यासाठी मशीन म्हणून आमचा उपयोग होणार आहे का? तर खरंच मला तुम्हाला सांगू द्या की ही आपण मुलांना जन्म देण्याची मशीन नाही आहोत. तर आपल्याला एक नवीन जन्म जो स्त्री हिच्या रूपातच फक्त ह्या जगामध्ये एक नवीन जीव जन्म घेऊ शकतो. आणि ते परमेश्वराने दिलेलं आपल्याला वरदान आहे आणि तुम्हाला ते
जर वाटत असेल की हे स्त्रियांनीच करावं, हे परमेश्वराने निसर्गाने दिलेलं ते दान आहे. ते आजही पुरुष कितीही म्हणाले की आम्हाला मुलांना जन्म द्यायचा आहे, तर ते करू शकत नाही. तर परमेश्वराने ही दैवी देणगी आपल्याला दिलेली आहे, हे वरदान आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की ही सुंदर कल्पना आहे परमेश्वराची, की परमेश्वरानंतर एक स्त्री जी माता बनते आणि एक मुलाला जन्म देते, त्या मातेला देव पण म्हणतो की मी सगळीकडे पोहोचू शकत नाही आणि म्हणूनच मी माता बनवली, की त्या घरामध्ये ती त्याद्वारे प्रकट होईल किंवा त्याद्वारे दिसली जाईल. तर मातेला खूप मोठं स्थान आहे आणि मुलांना जन्म देण्याचं हे आपल्याला मिळालेलं खूप मोठं वरदान आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्याद्वारे एक नवीन जीव, नवीन उत्पत्ती ह्या जगामध्ये येणार आहे. तर हे तुम्ही याच्यात काहीच कमीपणा मानायची गरज नाही, तर तुम्हाला उलट याचा अभिमान असला पाहिजे की मला स्त्रीचा जन्म मिळाला आणि माझ्याद्वारे ह्या जगामध्ये एक नवीन जीव येणार आहे. तर तुम्ही मशीन नाही आहात, तर परमेश्वराचं दान आहे तुम्हाला, की तुमच्याद्वारेच हे होऊ शकतं. हे पुरुष आजही करू शकत नाही आणि याच्यामुळे तुम्हाला खूप मोठं आणि खूप उच्च स्थान आहे. तर याच्यामध्ये कमीपणा नाही, तर याच्यामध्ये तुम्हाला गर्व असण्याची गरज आहे की स्त्रीला फक्त स्त्रीला मिळालेलं दान आहे. आणि त्याच्यानंतर मी पुढे तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही लग्न नाही करायचं म्हणताय, पण तुम्ही कितीही म्हणालात की लग्न नाही करायचं, आज तुम्ही 25शीत असाल, 30शीत असाल, तुम्हाला खूप सारे आजूबाजूला ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तुम्हाला खूप काही स्वातंत्र्य आहे. पण कितीही नाही नाही म्हणणारं पण शेवटी 35-40 नंतर आल्यानंतर एकटा पडतो आणि त्याला मग ते जाणवायला लागतं की मला कोणीतरी जोडीदार हवा आहे आणि मला कोणत्या तरी जोडीदाराची गरज आहे. आणि मग असं होतं की जसं तुमचं वय वाढत राहतं, तुम्ही 25शीत असताना तुमच्यासाठी जर त्या एज ग्रुपमध्ये आणि तुम्हाला सुटेबल असे 200 मुलं जर अवेलेबल असतील, तुम्ही 30शीत जाऊपर्यंत ते 50 होतात आणि तुम्ही 35शीमध्ये जाऊपर्यंत ते 10 नाही तर 12 उरतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल मी आता 35शीची आहे आणि मला तरुण आणि रुबाबदार मुलगा पाहिजे, तर मला फार वाईट वाटतं की आपण अपेक्षा इतक्या वाढवलेल्या आहेत की 35मध्ये पण आपण कुठेच कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही आहोत आणि आपण म्हणतो की आम्हाला रुबाबदार. तर 35मध्ये तुम्हाला तुमचा जोडीदार कधी आपण लहान शोधत नाही. मुलींसाठी जोडीदार शोधताना आपण नेहमीच तिच्या वयापेक्षा 2 किंवा 3 वर्षांनी मोठा शोधतो. जर तुम्हीच 35 आणि 40मध्ये असाल तर तुम्हाला कोणीही 25 किंवा 28मधला मिळणार नाही, तर तेव्हा 40मधला, आणि तो मुलगा नक्कीच नसणार, तो पुरुष असणार आहे. तर लवकर तुमचे डोळे उघडावेत, लवकर तुम्हाला जाग यावी की आपण काय विचार करत आहोत, काय निर्णय घेत आहोत. आणि जेव्हा तुम्हाला 35-40मध्ये जाग येईल, तर जे मुलं उच्च शिक्षित असतात, पैशाने समृद्ध असतात आणि सर्व गोष्टी त्यांच्याकडे परिपूर्ण असतात, त्यांची लग्न 30शीतच झालेली असतात. आणि जेव्हा 35-40मध्ये आपल्याला वाटतं की आता मला लग्न करण्याची इच्छा झालेली आहे, तर त्यांचं काय म्हणतात ना, ऑलरेडी लग्न झालेलं आहे. उरलेली जी मुलं असतात मग त्याच्यात तुम्हाला चॉईस करावी लागते आणि ते उरलेली मुलं असतात ते कुठेच त्यांचं लग्न जुळलं नाही म्हणून ते थांबलेले असतात आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तशा क्वालिटीही मिळणार नाहीत. तर विचार करा आणि नक्कीच जो जीवनाचा आनंद आहे, तुम्हाला जो वाटतं की माझं फ्रीडम जाईल, मला माझ्या इच्छेप्रमाणे इंडिपेंडेंटली जगता येणार नाही, तर आज मला खरंच सांगू द्या की आपली जी व्यवस्था आहे किंवा जो लॉ आहे तो मुलींच्या बाजूने इतका पक्का झालेला आहे की आज लग्न केल्यानंतर जी मुलगी सासरी जाते तर तिची सासू आणि सासरचे घाबरलेले असतात की नको बाबा, हिला सांभाळून घेतलं पाहिजे, हिला आपण व्यवस्थित वागवलं पाहिजे, हिला आनंदात ठेवलं पाहिजे, कारण लॉ इतके कडक झालेले आहेत, मुलीच्या बाजूने सगळे लॉ आहेत. आणि तुम्हाला वाटत असेल की लग्नाची कल्पना ही अगदी जेलमध्ये बंद होणार की काय, मला कोणतंच स्वातंत्र्य मिळणार नाही, असं नाही आहे. तर तुम्ही ज्या घरात जाणार आहात ते जेल नाही किंवा तुमची सासू आणि नवरा जेलर नाही आहे. तर उलट आज तेच तुम्हाला घाबरलेले आहेत आणि तेच तुम्हाला घाबरून राहतात की माझ्या सुनेला काही त्रास व्हायला नको, कारण तुमच्या बाजूने कायदा खूप कडक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करावा की लग्न हे खूप सुंदर आहे आणि ते वेळेत होणं फार गरजेचं आहे. की तुम्ही म्हणाल की मला अजून वेळ हवा आहे, मी सध्या शिकत आहे, मी ग्रॅज्युएट झाले, मला मास्टर्स करायचं आहे, मास्टरनंतर मला PhD करायचं आहे, पण
तुम्ही हे करता करता तुमचं वय वाढत चाललं आणि तुम्हाला हे लक्षात सुद्धा येत नाही आहे की तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर मास्टर करतायत आणि मास्टर नंतर PhD आणि हायर एज्युकेशन आणि मग तुम्हाला बाहेरगावी जायचं आहे. पण ह्याच्यामध्ये जे वय वाढलेलं आहे ते वय परत कधीच येणार नाही आहे आणि जसं वय वाढेल तसं तुमचं सौंदर्यही ढळत जाणार आहे. तुमच्यामध्ये असलेला जो तल्लखपणा आहे तोही कमी कमी होत जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की तुम्ही जे शोधत आहात की मी ग्रॅज्युएशननंतर मास्टरनंतर PhD आणि PhD नंतर मी फॉरेन काहीतरी जॉब करेन, तर ते असं इतकं काय मिळवणार आहात की जे तुम्हाला लग्नामध्ये मिळणार नाही आहे. असा कोणता नवरा आहे किंवा अशी कोणते सासर आहे की आज ते मुलीच्या शिक्षणाला सपोर्ट करत नाहीत की मुलीने शिकावं, पुढे जावं. कारण त्यांना माहिती आहे आपल्या घरी आल्यानंतर पण ग्रॅज्युएट झालेली मुलगी मास्टर करत असेल तर तिचे सासू सासरे तिला सपोर्ट करतात, तिचा नवरा सपोर्ट करतो. कोणताही नवरा म्हणतात ना, तो काय तुमचे पुस्तकं फाडणार नाही आहे किंवा तुम्हाला पुस्तकं आणि अभ्यास करण्यापासून रोखणार नाही. उलट तुम्हाला तो मदतीचा हात देईल. तुम्ही एकटे ज्या गोष्टींना लढा देत आहेस तुम्हाला एक सोबती असणार आहे. तर नक्कीच ह्या सर्व गोष्टींचा विचार करा. तुम्ही आजही इंडिपेंडंट आहात आणि लग्नानंतरही इंडिपेंडंट राहणार आहात. तुम्ही आजही फ्रीडममध्ये जगत आहात आणि नंतरही फ्रीडममध्ये जगणार आहात. आणि तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, आनंद ज्या जीवनाचा शोधत आहात, तो लग्नानंतर द्विगुणित होणार आहे. तर नक्कीच या मुलींना आपण याच्यावर अधिक विचार करूया, स्वतःच्या मनाला विचारूया, खरंच मी लग्न नको ग आई जे म्हणत आहे ते खरंच योग्य आहे का? आणि आज जर मी 35शीत आहे आणि आजही मी तेच म्हणत आहे तर मला विचारमंथन करण्याचं गरज आहे. माझ्या कुटुंबाला विचार करण्याचं गरज आहे की मी करते ते योग्य आहे का? धन्यवाद. तुम्हाला जर माझे विचार आवडत असतील आणि हे चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, जेणेकरून नवीन नवीन उपक्रम आणि नवीन नवीन विचार आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ.